सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगू लागले की अशा आहे अर्जुना, माणसाला सौधर्म न वागणं हेच महत्त्वाचं आहे म्हणलं. तर सौधर्म युद्ध म्हणल्यानंतर तू ह्या कौरवावर युद्ध करणं म्हणजे सौधर्म आहे म्हणलं. त्यामुळं तुला हे सौधर्म युद्ध जर सोडशील तर तुझ्यावर अनेक प्रकारचे दुःख येतील. त्यामुळे तुला या भाग्यानं हे युद्ध भेटलेलं आहे. म्हणून सौधर्म युद्ध करता वेळेस आपला स्वतःचा वडीलही जर आपल्या विरोधमध्ये भांडण्यासाठी आला व मारण्यासाठी आला तर अधर्मनीतीने वागत असेल तर सौधर्मानुसार त्याला आपण मारलं पाहिजे. म्हणून ते गुरु आहेत, बंधू आहेत याची काहीच विचार करू नको असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगले आणि सांगू लागले की सौधर्माच्या एक ठिकाणी एकनिष्ठपणे माणूस राहिलं पाहिजे म्हणलं. तोपर्यंत माणसाला सुख मिळणार नाही आणि सौधर्मानुसार वागलं तरच सुख मिळते म्हणलं. म्हणून जो पुरुष त्याला सुख लाभल्यावर विषयाच्या गोडीला लुब्ध होऊन इंद्रियाच्या तंत्राने उन्मत्तपणाने आचरण करील. इंद्रिय माणसाला दिल्यानंतर कशाही प्रमाणे उन्मत्तपणाने आचरण केल्यानं जमणार नाही म्हणलं. या हातानं चांगलंच कामं केलं पाहिजे, पायानं चांगलंच कामं केलं पाहिजे, डोळ्यानं देवाचं स्वरूप पाहिलं पाहिजे, हातानं देवाचं काम केलं पाहिजे आणि या पायानं देवाची तीर्थयात्रा केलं पाहिजे. म्हणून ह्या देवाने इंद्रिय दिलं, विषयामध्ये जर सुख जर झालं तर हे वाईट जर वागल्यानंतर त्याचे फळं वाईट मिळणार आहेत. म्हणून माणसानं सौधर्म नुसार चालणं म्हणलं ते एक यज्ञ आहे म्हणलं. आणि सौधर्म यज्ञ झाल्यानंतर ते देवाला आनंद होतो आणि देवाला आनंद झाल्यानंतर आपल्याला भरपूर असे असणारे न मागता संपत्ती देव देतो म्हणलं. त्यामुळं आता परमेश्वराची आराधना करणाऱ्याची काही गरज नाही म्हणलं. म्हणून माणूस ज्या देवाची पूजा करतो, यज्ञ करतो येता कळे. म्हणून एवढं देवानं परमेश्वराने आपल्याला धनसंपत्ती दिलेली आहे. धनसंपत्ती दिल्यानंतर जो माणूस देवाची पूजा करणार नाही, येता काळी दीन दुबळ्या लोकांची आहे ते जेवण घालणार नाही व ब्राह्मणांना जेवण घालणार नाही आणि गुरु भक्तीविषय तो टाळाटाळ करील जर एवढं धनसंपत्ती जर मिळाल्यानंतरही. आणि कोण्या अतिथीचा आदर करणार नाही आणि कोणत्या भगवंताच्या कार्याला खर्च करणार नाही आणि आपल्या कोणत्या जाती बांधवांना अन्नदान करणार नाही. असा माणूस जर सौधर्मानुसार वागण्याला चुकला आणि त्यानं जर आपल्या संसारामधल्या धनसंपत्तीनं जर उन्मत्त झाला तर त्याला दुःख भोगावं लागेल. म्हणून मानवाला देवानं जे धनसंपत्ती दिल्यानंतर ते धनसंपत्ती पूर्ण हे आपल्यासाठी नसून आपल्या उदरनिर्वाहासाठी लागेल तेवढं घेऊन पुन्हा ते सर्व हे आहेत ना देवांना, ब्राह्मणांना, अतिथींना आणि भिकारी लोकांना वाटप करायचं आहे. म्हणून ज्या माणसानं सौधर्मानुसार वागणं आणि धनसंपत्तीमध्ये सुखमान होऊन देवकार्याला खर्च करणं तर अशा माणसाचा घात होईल म्हणलं. आणि हातात जे ऐश्वर आलेलं आहे ते ऐश्वर पूर्ण निघून जाईल म्हणलं देवाच्या कृपेनं. म्हणून माणसाला सौधर्म माणूस जे सौधर्मानं मिळालेले विभाग भोगणे घडणार नाही. म्हणून सौधर्मानं जे मिळालेलं आहे ते देवकार्यासाठी खर्च करून आपल्या संसारामधून भोगलं पाहिजे. लक्षात घे. म्हणून जसं आपल्या आयुष्य संपलेले आहे तर देहामध्ये आपल्या शरीरामध्ये जीव राहतो का? राहणार नाही म्हणलं. तसं ज्या मानवाला धनसंपत्ती सुख मिळालेलं आहे तर धनसंपत्ती सुख मिळाल्यानंतर त्यानं अग्निमुख हवन करणार नाही, देवाची यथाकाळी पूजा करणार नाही, कोण्या भिकाराला दान देणार नाही, जे दीन दुबळे आहेत, आंधळे पांगळे आहेत त्याला दान देणार नाही, ब्राह्मणांना जेवण घालणार नाही. तर अशाच्या घरामध्ये जसं शरीरामध्ये जीव गेल्यानंतर, आत्मा गेल्यानंतर जीव राहणार नाही म्हणलं, तसं आहे ते त्या भाग्यहीनाच्या घरी लक्ष्मी राहणार नाही म्हणलं. ज्यानं सौधर्मानुसार वागलं नाही, ज्यानं देवताची पूजा केलेली नाही. म्हणून माणसानं सौधर्मानुसार वागणं हेच सर्व सुखाचं आश्रयस्थान आहे म्हणलं. जसं दिवा मावळलं की त्या क्षणी दिवा विजून टाकलं तर त्यावेळी त्याचं प्रकाश नाहीसा होतो म्हणलं. तसं सौधर्माचा त्याग घडला की स्वतंत्रतेचे स्थान नष्ट होते.
जसं दिवा, आता आपण दिवा लावलेला आहे किंवा लाईट लावलेला आहे आणि बटन आपण बंद केलो तर दिव्याचा प्रकाश पडतो का? पडणार नाही. तसं ज्या माणसाला देवानं खूप धनसंपत्ती दिलेलं आहे, त्या धनसंपत्तीमध्ये जर त्यांना आहे ते आपलं अशा स्वधर्मानुसार वागला नाही, दानधर्म जर केला नाही, तर त्याची असणारी धनसंपत्ती नष्ट होते म्हणलं. म्हणून ब्रह्मदेवाने म्हणाले की हे प्रजाजन हो, मानवानं मी आता तुम्हाला लक्षपूर्वक ऐकवतो, स्वधर्माचा काय फायदा म्हणलं. म्हणून ज्या माणसानं स्वधर्म टाकून वेगळंच वागल तर त्याला येऊन शिक्षा करील आणि त्याला चोर ठरवून त्याच्याजवळ जे धनसंपत्ती आहे ते सर्व जवळ आहे ते घेऊन जाईल म्हणलं. जसं रात्रीच्या वेळी स्मशानभूमीमध्ये भूत प्रकट होतात, त्याचप्रमाणे सर्व दोष येऊन त्याला चिकटतात म्हणलं. त्याच्या सर्व दोष येऊन, सर्व संकट येऊन त्याच्या डोक्यावर बसतात म्हणलं. म्हणून त्रिभुवनातली स्वर्ग, मृत्यू, पाताळ, त्रिभुवनातली तीनही दुःखे आणि त्या स्वधर्मानुसार ज्याला वागलं नाही त्या माणसाजवळ येऊन सहवास करतात आणि त्याला एकसारखं दुःख देतात. म्हणूनच स्वधर्मानुसार वागावं म्हणलं. जसं म्हणलं शोचनीय अवस्था त्या उन्माताची होती. त्याने कितीही आक्रोश केला, त्याने कितीही आक्रोश केला आणि कल्पांतपर्यंत त्याची मुक्तता होणार नाही, कारण ज्यानं स्वधर्मानुसार वागलेले नाही म्हणलं. म्हणून मानवानं कितीही जर अडचण आली तर स्वधर्म टाकू नये म्हणलं. आणि आपले हात, पाय, कान, नाक, डोळे हे इंद्रिय जे आहेत म्हणलं त्याने सैरा वैरा वागू देऊ नये म्हणलं. कारण हे डोळे आहे ते भगवंताचं स्वरूप पाहावं, हात आहे ते देव चांगलेच काम करावं, पायाने तीर्थयात्राच करावं. म्हणून आपल्याला देवानं देव दिलेला आहे म्हणून हातानं कुणाला नुकसान करू नये, हाताला त्रास देऊ नये, पायानं कुणाला आहे ते त्रास देऊ नये, आपल्या आहे ते डोळ्यानं वाईट होऊ दे म्हणून कुणाचं म्हणू नये. असं असणारं जे ब्रह्मदेवानं सांगू लागलेलं आहे की आपल्या इंद्रिय स्वाधीन राहिलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव आपल्या प्रजेला शिकवित होता. कसं म्हणलं, पाण्यामध्ये राहणारा जे प्राणी आहे म्हणलं तर पाण्यामधले राहणारा जे मासा आहे किंवा अनेक प्राणी आहेत, पण पाण्या व्यतिरिक्त बाहेर आल्यानंतर ते जीवन जगू शकतात का? जगू शकणार नाहीत म्हणलं. त्याचप्रमाणे ज्या माणसानं स्वधर्मानुसार वागलेलं नाही तर ते पाण्यातले जलचर जसं बाहेर आल्यानं मृत्युमुखी पडतात तसं ते मृत्युमुखी पडतात म्हणलं. म्हणून स्वधर्माचा त्याग ज्यानं केलेला आहे त्याचा सर्वच नाश होऊन जातो म्हणलं. म्हणून तुम्हाला सर्वांना सर्वात वागण्यासाठी योग्य असणारं आपल्या कर्मामध्ये चांगलं कर्म म्हणले स्वधर्म आहे म्हणलं. असं असणारे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगू लागले. माणसानं निर्हेतुक बुद्धीने स्वधर्महित कर्म करण्यात जो आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, आपल्या स्वधर्महित कर्म करण्यामध्ये आपल्याजवळ असलेल्या संपत्तीचा उपयोग करतो म्हणलं. आणि गुरुची सेवा करतो, गायीची सेवा करतो आणि सौगोत्रात असणाऱ्यांना, आपल्या पाहुणे मंडळींना, जे आपले नातलग आहेत आणि आपले मित्रमंडळी आहे, जे अनाथ लोक आहेत, जे भिकारी आहेत, आंधळे आहेत, पांगळे आहेत, त्यांना मदत करतो. तर अशा असणारे मदत करणाऱ्याला ते देव पावतो म्हणलं, देव प्रसन्न होतो म्हणलं. आणि अशाच्या घरी लक्ष्मी राहते म्हणलं. असे वैश्वदेवादी यज्ञाद्वारे आणि अशा प्रकारे यज्ञ आहेत. स्वधर्म म्हणलं यज्ञ आहे. यज्ञाद्वारे जेव्हा अग्नीची पूजा करतो आणि ब्राह्मणाची आणि अतीत लोकांची यथाकाळी पूजा करतो व दीनदुबळ्याची पूजा करतो आणि श्राद्ध तर्पण करून आणि पित्राचे स्मरण करतो, तर या सर्व स्वधर्मोचित यज्ञक्रिया, या स्वधर्मोचित यज्ञक्रिया महायज्ञाच्या ठिकाणी हवन समर्पण कराव्यात आणि अग्नीत हवन करून ते सहजपणे शिल्लक राहील त्या अन्नभागाचे आपल्या घरी कुटुंबासह. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे की ज्या माणसाने एवढी संपत्ती दिलेली आहे, संपत्ती दिल्यानंतर माणसानं आपल्या कुटुंबाला जेवढं अन्न लागतो तेवढंच अन्न सेवन करावं आणि ते शिल्लक राहिलेलं पवित्र अन्न त्या ठिकाणी पवित्र जे अन्न आहे म्हणलं ते अनेक लोकांना दानधर्म करावं. आणि आपण अन्न आहे ते आपल्या स्वतःसाठीच आहे ते अन्न आपण कुटुंबासाठी या धनसंपत्तीमध्ये सेवन केलो आणि अनेक धनसंपत्ती असून सुद्धा दुसऱ्याला जर अन्नदान जर आपण अतिथीला ते नाही केलो तर त्याला पापाचा नाश करतं म्हणलं. म्हणून यज्ञ करून, जे स्वधर्म यज्ञ करून आपण जे सेवन करून यज्ञ अवशेष करून भागाचे सेवन करणाऱ्याला पातके सोडून जातात. म्हणून यज्ञ ज्याने केलेला आहे
आणि सेवन करून दुसऱ्याला दानधर्म केलेला आहे, अतिथीला दानधर्म देवकार्याला खर्च केला आहे, तर त्याला पापे सोडून जातात म्हणलं. ज्याप्रमाणे अमृत प्राप्ती झाल्यावर महारोगादी पापे त्याला सोडून जातात. जसं म्हणलं अमृत प्राप्त झाल्यानंतर कितीही महारोग असेल तर तो महारोग सोडून जातो, शेवटी माणूस अमर होतो. तसा असणारं ज्या ठिकाणी सौधर्मानुसार जे धनसंपत्ती आपल्याला मिळालेली आहे, तर धनसंपत्ती दुसऱ्याला आपल्याला कुटुंबाप्रती ठेवून घेऊन दुसऱ्याला दानधर्म करतो, तर त्याच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचे पापे येणार नाहीत म्हणलं. म्हणून जगात मूलभूत जर चांगलं जर विचार केलं तर ब्रह्मनिष्ठ पुरुषाला भ्रांती करू शकत नाही. त्याप्रमाणे यज्ञावशेष भोगाचे सेवन करणारा पापाला वशवत नाही. म्हणून स्वधर्म करून जे संपादन केले जाते त्याचा स्वधर्माकडेच विनियोग करावा आणि जे उरेल त्यावर समाधान वृत्तीने निर्वाह करावा. ज्या ठिकाणी आपल्याला दान धर्म, गुरु भिकारी अति दानधर्म करावा आणि समाधान वृत्तीने जे शिल्लक राहिलं आपल्या कुटुंबापुरतंच खावावा, तेव्हाच आपल्या घरी लक्ष्मी राहते, तेव्हाच पांडुरंगाची कृपा होते, तेव्हाच माणसाला दुःख भेटणार नाही. नंतर आपल्याजवळ धनसंपत्ती खूप आहे, आपलं कुटुंब सुखी आहे, दुसरं आपण दानधर्म करू शकत नाही, पुन्हा भिकाऱ्याला दानधर्म करू शकत नाही, अतिथीची पूजा करू शकत नाही, ब्राह्मणाला जेवण घालू शकत नाही, तर त्या ठिकाणी अशा दीनदुबळ्याला जेवण घालू शकत नाही, तर त्याला अनेक प्रकारचे महापापे त्याच्यापाशी जवळ येतात आणि त्याच्यापासून त्याला दुःख भोगावं लागतो आणि कल्पांपर्यंत दुःख सोडणार नाही आणि त्याच्यापासून आज ते अशी असणारी संपत्ती देव हे यमानं चोरून होतो म्हणून सांगू लागली. म्हणून अर्जुना, जो माणसानं अशा प्रकारे सौधर्मानं वागल त्याला काही करू नये म्हणलं. ही सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णाने सांगितलं म्हणलं, त्याला काही करायची गरज नाही. हे सृष्टीची निर्मितीच्या पहिले भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. जे लोक देहालाच आत्मा मानतात आणि विषयाचा उपभोग घेत ते यापलीकडे सूक्ष्म ज्ञान आहे हे जाणत नाहीत. देह, धनधान्य, संपत्ती हे सर्व पदार्थ देवतांनी दिलेले आहेत. हे देह माणसाला धन धान्य सर्व संपत्ती सर्व देवतांनी दिले आहेत. ते सौधर्म रूपी यज्ञाची सामग्री न समजता भ्रमित बुद्धी लोक स्वतः त्याचा उपयोग घेतात. ह्या आपल्या स्वतःला उपयोग घेण्यासाठी दिलेलं नाही म्हणलं देवाने. हे धन धान्य संपत्ती सर्व आहे ते लोकांना दान धर्म यज्ञ ब्राह्मणांना, अतिथींना, देवकार्यांना, भिकाऱ्यांना, दिनदुबळ्यांना, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, देव तेथीची जाणावं, साधू तोची ओळखावा, अशा लोकांना दिल्यानंतरच आहे ते त्या ठिकाणी सौधर्म म्हणलेला आहे. आणि उगा आपलंच कुटुंब जर सुखी ठेवून खाऊ लागलेला आहे तर त्याला अशा लोकांना असतं ते भ्रमित बुद्धी लोक स्वतःचा उपयोग घेतात म्हणलं, काही अज्ञान लोक आहेत म्हणलं. म्हणून आपल्या इंद्रियांना आवडतील असे रुचकर पदार्थ सिद्ध करून पुरुष त्या पदार्थाच्या रूपाने प्रत्यक्ष पापाचे भक्षण करतो. म्हणजे आपल्या इंद्रियाला जे आवडलं ते खातो आणि लोकांना दीनदुबळ्याला दान धर्म करणार नाही, अन्नदान करणार नाही म्हणजे तो पापच भक्षण करतो म्हणलं. ते जेवण नसून ते पाप आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. देह धन धान्य आजी वास्तविक संपत्ती आहे. माणसाला देह धन धान्य पैसा संपत्ती सोनं चांदी हे जर संपत्ती केवळ माणसाच्या आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या सुख भोगण्यासाठी नसून ते सौधर्मरूपी यज्ञाची सामग्री आहे म्हणलं, सौधर्मानुसार वागण्यासाठी आहे म्हणलं, असे समजावे व ती परमेश्वराला अर्पण करावे म्हणलं. परंतु मूर्ख लोक हे नेमके करण्याचे सोडून, मूर्ख लोक स्वतः हे करण्याचं सोडून देऊन स्वतःच्या इंद्रियाला लालसेपोटी आणि तऱ्हेतऱ्हेचे अन्न निर्माण करतात आणि आपण सेवन करतात आणि गोरगरिबांना आणि ब्राह्मणांना दान देत नाहीत, ज्यामुळे यज्ञाची सांगता सफल होते. ज्याच्या समर्पणामुळे यज्ञेश्वर प्रसन्न होतो ते अन्न सर्वसामान्य प्रतिसारखे नाही म्हणूनच प्रतिसारखे नाही म्हणलं. कारण ज्या यज्ञामुळेच असणारे अन्न निर्माण होते म्हणून ते अन्न सर्वसामान्य नाही म्हणलं. म्हणून त्या अन्नाला साधारण अन्न म्हणू नये, कारण अन्न म्हणल्यानंतर ते प्रत्यक्ष ब्रह्मरूपच आहे म्हणलं, ब्रह्मदेवच आहे असे जाणावे म्हणलं. कारण अन्न ह्या अन्नापासूनच या विश्वाची मुंगीपासून मानवाची जगाची निर्मिती होते. म्हणून अन्न सर्वसामान्य नसून अन्न ब्रह्मरूप आहे म्हणलं. अन्नामुळेच सर्व प्राणी वाढतात, भूते वाढतात आणि पर्जन्यापासून अन्नाची निर्मिती होते. म्हणजे पाणी पडल्यानंतरच अन्नाची निर्मिती होते आणि पर्जन्याची निर्मिती आणि पाण्याची निर्मिती यज्ञापासून होते म्हणलं. कारण यज्ञ अन्न हे सर्वात श्रेष्ठ आहे, पण सर्वात श्रेष्ठ असल्यामुळं हे अन्न हे सर्वात श्रेष्ठ आहे, पण अन्नाची निर्मिती कशापासून होते म्हणलं. पाणी असेल तरच अन्न तयार होतो म्हणलं, पाणी नसेल तर अन्न तयार होतो का, होणार नाही.
पण पाण्याची निर्मिती यज्ञापासून होते म्हणून. यज्ञच जर केलेलं नसेल तर पाणी पडू शकते का? पडू शकणार नाही. मग अन्न निर्मिती होऊ शकते का? होऊ शकणार नाही. म्हणून कर्माच्या सहाय्यानेच यज्ञ प्रकट करत होतो. म्हणून हे सौधर्मानुसार वागणं हेच यज्ञ आहे म्हणलं. म्हणूनच हे यज्ञ जर झाले तरच पुढं सुख आहे, नाही तर सुख नाही म्हणलं. तसं वेदरूपी ब्रह्मापासून उत्पन्न होते. म्हणून प्रकृती आणि तिच्या पलीकडे असलेला परमात्मा वेदांना उत्पन्न करतो. म्हणून हे स्थावर जंगम, हे शेती, हे जगामधलं सर्व आहे ते आपली संपत्ती परमात्म्याच्या आज्ञेत आणि परमात्म तत्वात मर्यादित आहे म्हणलं. परमात्म्याच्या आज्ञेत आहे म्हणलं. कर्माचे मूर्त स्वरूप असलेला यज्ञ, त्या यज्ञामध्ये सर्व वेद आक्षेपणे राहतात. हे सुभद्रापती अर्जुना तू लक्षात घे. अर्जुना, अशी ही सौधर्मरूप यज्ञाची मुळातली कार्यकारण परंपरा तुला सोडक्यात सांगितली आहे. म्हणून माणूस जे सौधर्मानुसार वागतो तोच मुळांना योग्य सांगितल्याप्रमाणे योग्य सांगितल्याप्रमाणे सौधर्मानुसार वागतो आणि समप्रपान वागतो. त्या मृत्यूलोकात जन्माला येऊन उन्मत्त झालेला पुरुष यज्ञाची जर वागतो आणि तो सुखी होतो. पण जो माणूस मृत्यूलोकात जन्माला येऊन उन्मत्त झालेला आहे आणि यज्ञाचे आचरण करणार नाही, सौधर्माचे आचरण करणार नाही, तर तो केवळ पाप कर्म करून आपल्या इंद्रियाचे हट्ट पुरवितो आणि तो पापाची रास आणि पापाचे सर्व भार त्याच्यावर होतो आणि तो भूमीला भार आहे असे समज म्हणलं. म्हणून अयोग्य वेळेला आकाशात आलेल्या ढगाप्रमाणे त्याचे कर्म आणि जन्म निष्फळ होतात म्हणलं. जसं पावसाळ्या सोडून हिवाळ्यामध्ये जर किंवा उन्हाळ्यामध्ये जर आकाशामध्ये ढग आले तर ढगाचे जसं निष्फळ आहे, तसं तो मानव जन्माला येऊन सौधर्मानुसार वागणार नाही तर तो माणूस दुसऱ्याला दानधर्म करणार नाही, तर तो माणूस तसा ढगासारखा निष्फळ जन्माला येऊन आलेला आहे. म्हणून ज्याच्या जन्माला आल्यानंतर सौधर्माचरण करत नाही, सौधर्मात वागू शकत नाही, तर तो शेळीतल्या गळ्यातल्या स्तनाप्रमाणे उपयोगाचा नाही, निरुपयोगी आहे म्हणलं. शेळीच्या गळ्यामध्ये एक थान राहते पण त्याचं दूध येते का थानापासून? येणार नाही. तसा जो माणूस जन्माला आलेला आहे सौधर्मानुसार वागलेला नाही तर तसा तो निष्फळ आहे म्हणून लागलं. म्हणून माणसानं अर्जुना ऐक म्हणलं, कोणीही कितीही जर संकष्ट आलं तर सौधर्म टाकू नये, एकनिष्ठपणाने त्यांची सेवा करावी म्हणलं. अरे आपण देहधारण करणारे आहोत, देहाबरोबर ओघानेच कर्तव्य येते. असे असताना देह आहे तोपर्यंतच घडणार, मग आपण सौधर्म उचित कर्म का त्यागावे? आपलं देह आहे तोपर्यंतच आपलं सर्व आहे म्हणलं. देह नसेल तर आपल्याला करता येते का? करता येणार नाही. म्हणून अर्जुना, मानवाला मानवी देह प्राप्त झालेला आहे. मानवी देह प्राप्त होऊन सुद्धा जो सौधर्माचा तिरस्कार करतो, सौधर्मानुसार वागण्यासाठी टाळाटाळ करतो, तो खूप मूर्ख आहे आणि तो खूप गावंढळ आहे असे पहा म्हणून लागले. जसं देहादी इंद्रियाचे संभावित धर्म चालू असताना तो कर्मफलाने माकला जात नाही, तो निरंतर आत्मस्वरूपाच्या आनंदात तल्लीन असतो, कारण तो आत्मज्ञानाने संतुष्ट करता झालेला असतो. म्हणून त्याला कर्माचा संग आपोआप घडत नाही. भोजन प्राप्ती झाल्यानंतर स्वयंपाक साधने आपोआप संपतात. त्याप्रमाणे आत्मानंद प्राप्ती झाल्यावर कर्माचा विनाश होतो. परंतु अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणाला आत्मज्ञानाचा लाभ होणार नाही तोपर्यंत मात्र या सौधर्म आचरणाची साधना करावी लागते. आत्मज्ञानाचा लाभ होणार नाही तोपर्यंत हे सौधर्म आहे ते वागावं लागतो. सौधर्मानुसार वागल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होते म्हणलं. म्हणून तू इंद्रिय निग्रह करून निस्वार्थ बुद्धीने वर्णाचीत सौधर्माचे आचरण कर. म्हणून अर्जुना, तू असणारा या ठिकाणी कोणतेही विचार न करता हातामध्ये शस्त्र घे आणि तू युद्ध कर आणि तुझी इंद्रिय तू ताब्यात ठेव असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. तसेच अर्जुना, निष्काम बुद्धीने सर्व सौधर्माने जर वागलं तर या मृत्यूलोकी खरोखर त्याला मोक्ष पदाला पोहोचतो म्हणलं. निष्काम बुद्धीने जर वागलं तर पहा, जनकाधिक क्षत्रियाने सौधर्माचे आचरण करून मोक्ष सुख प्राप्त करून घेतले. याकरिता अर्जुना, सौकर्माविषयी निरंतर आस्था बाळगावी. सौकर्माचे आचरण दुसऱ्या कामाला उपयुक्त होईल. आपण सौधर्माचे पालन जर केले असता लोकांना ते आदर्श उदाहरण होईल आणि सामान्य लोक सौधर्म नाशापासून होणाऱ्या हानीपासून वाचतील. आपण जर सौधर्मानुसार वागल्या तर सामान्य लोक सुद्धा आपलं बघून सौधर्मानुसार वागतील म्हणलं आणि त्याच्या
ज्या त्याला वाईट हानीपासून वाचतील म्हणून कर्तकार्य झाले आहेत, निष्काम अवस्थेला पोचलेले आहेत, त्या श्रेष्ठ व्यक्तींना देखील लोकांना स्वधर्म आचरणाबद्दल आस्था वाटावी म्हणून ज्ञानोत्तरकारी कर्म करावे लागते. आंधळ्याबरोबर त्याला सांभाळून चालणारा डोळस असला तरी मंद गतीने वाटेवरून चालतो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन स्वधर्म आचरण स्वधर्माचा बोध करावा. याप्रमाणे ज्ञानी लोक वागले नाहीत तर अज्ञजनांना काय समजणार, त्या कोणत्या साधनाने त्यांच्या कर्तव्यामागची माहिती देणार. आंधळ्या व्यक्तीसोबत जर एखाद्या डोळस माणसाने चाललं तरी त्याला हळू चालावं लागतो, कारण आंधळ्याला सोबत घेऊन जावं लागतं म्हणून. तसंच जे ज्ञानी लोक आहेत त्या ज्ञानी लोकांना अज्ञानी लोकांना बरोबर घेऊन जावं लागतं म्हणून स्वधर्मानुसार वागावं लागतं. मग स्वधर्माचाच अज्ञानी लोकांना बोध करावा लागतो. म्हणून ज्ञानी लोक जर स्वधर्मानुसार वागले नाही तर अज्ञान लोकांना काय समजणार, म्हणून कोणत्या साधनाने त्यांची कर्तव्य मार्गाची माहिती होणार ते ज्ञानी लोकांना त्याला सांगलं पाहिजे. म्हणून या मर्त्यू लोकात थोर व्यक्ती धर्माचा खरा अर्थ जाणून जे जे कर्म करतात त्याला सामान्य लोक धर्म आहे असे समजून त्या कर्माचे अनुकरण करतात. असे हे श्रेष्ठ व्यक्तीच्या आचरणाचे अनुकरण करणे सामान्याची स्वाभाविक वृत्ती असल्याने ज्ञानी पुरुषाने स्वकर्म अनुष्ठानाचा त्याग करू नये. जगत कल्याण करू इच्छिणाऱ्या साधू संतांनी विशेष प्रयत्न करून जगाचं कल्याण करायचं असेल तर साधू संतांनी सुद्धा धर्माचं पालन केलं पाहिजे, स्वधर्मानुसार वागलं पाहिजे. आता अर्जुना, दुसऱ्याच्या गोष्टी तुला मी कशाला सांगू, मी सुद्धा भगवान श्रीकृष्ण जगाचा करता करिता परमेश्वर असून सुद्धा स्वकर्म आचरणाच्या स्वधर्मानुसारच चालण्याची वाटचाल मी करीत असतो. म्हणलं मला काही कम आहे का म्हणलं, किंवा मला स्वार्थ बुद्धीने मी हे धर्माचरण करतो असे जर म्हणशील तर माझ्या इतका पूर्णत्व प्राप्त झालेला दुसरा कोणी या जगात नाही. त्याबद्दलचे सामर्थ्य माझ्यासाठी आहे ठाई आहे हे तू जाणतोसच. मी गुरु सांदीपनाचा मेलेला मुलगा यमलोकातून पराभव करून जिवंत करून परत आणलो. एवढे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे तरीपणे मी शांत तत्परतेने कर्म करीत आहे आणि स्वधर्मानुसार वागतो. म्हणून मी स्वधर्मामध्ये एवढा असून सुद्धा मी एवढा जगाचा जगतपती उत्पत्ती निर्माती करणारा असून सुद्धा स्वधर्म वागण्यामध्ये व्यस्त आहे म्हणलं, बिजी आहे म्हणलं. किंवा केवळ फळाच्या इच्छेने सकाम कर्म करणारा मनुष्य कार्यामध्ये तत्पर असतो, परंतु यामध्ये माझा हेतू असा आहे, हे सर्व जीव माझ्या अधीन आहेत, कारण हे माझे अनुकरण करतात तेव्हा हे लोक भलत्या मार्गाने जाऊ नयेत म्हणून मी एक कार्य करण्याबद्दल दक्ष आहे. आम्ही विरक्त होऊन आत्मस्थितीत अकर्तेपणाने स्वस्थ बसलो तर ही प्रजा कशी उद्धारून जाईल. मी जर स्वस्थ बसलो तर प्रजा कशी उद्धारून जाईल, प्रजेला उद्धार करण्याचं माझं कर्तव्य असे भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हणू लागले. त्याने आमचा वर्तनकर्म पाहावा, परंपरागत चांगल्या वर्तनाची रीत ह्या लोकांनी जाणून घ्यावी. आम्हाला आचार पद्धतीचा त्याग करू नये, चांगल्या पद्धतीला मार्गाने लागावे. लोकांनी सामाजिक आहे ते सुव्यवस्थेची घडी बिघडून जाऊन देऊ नये म्हणून मी सामर्थ्यवान आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे. त्याने विशेष करून मी सामर्थ्यवान आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे म्हणून एवढं जर असलं तर मी वाईट आपल्या कर्माचा त्याग करू नये म्हणलं, चांगल्या कर्मच करावं लागलं आणि स्वधर्मानुसारच वागावं लागलं म्हणलं. फळाच्या लोभाने ज्या तत्परतेने फलाशक्त पुरुष कर्म करतो तितक्याच तत्परतेने अनासक्त ज्ञानी पुरुषाने लोकसंग्रहासाठी सुव्यवस्थित आचार पद्धतीवर भर द्यावा. फळाच्या अपेक्षेनं ज्यानं कोणी काही काम करतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसा घेतो तितक्याच आहे ते आसक्तीने ज्ञानी पुरुषाने लोकाचं भलं व्हावं म्हणून त्याला स्वधर्मानुसार लावावं असं भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. कारण अर्जुना, हे सर्व लोकाचरण सुव्यवस्था सर्व प्रकारे वारंवार जतन करणे योग्य असते. लोकांना चांगलं वागावं म्हणून हे वारंवार हे सर्व वागणं जतन करणं योग्य आहे म्हणलं. संतांनी सुद्धा शास्त्रसंमत धर्म मार्गाने वागावे असे सांगितलेले आहे म्हणलं. जगास आदर्श मार्गास लावावे म्हणलं ज्ञानी लोकांनी. म्हणून लोकबाह्य वर्तन अलौकिक आहेत असे भासू नये म्हणलं. म्हणून ज्ञानी लोकांचं शास्त्र सुद्धा हेच सांगलं आहे की स्वधर्मानुसार वागा, चांगले कर्म करा म्हणलं. जसं बालक मोठ्या आवडीने आपल्या अंगावरच्या आईचे दूध पिते पण ते पचायला जड असलेली पक्वाने खाईल का, म्हणून अर्जुना ती जड पक्वाने त्याप्रमाणे बाळाला देऊ नयेत. जसं लहान बालक आहे, आईला दूध त्या बाळकाला दूधच पचते म्हणलं, पण दूध व्यतिरिक्त जर
त्या आईनं जर त्याला पंचपक्वान बी जर जेवायला दिल्यानंतर ते बालकाला पचते का म्हणून पचणार नाही म्हणलं. त्याच पद्धतीने कितीही जरी मोठा असला, किती ज्ञानी असला, किती धनसंपत्तीवान असला, जर सौधर्मानुसार ज्यानं वागलेलं नाही त्यानं ते उपयोगाचं नाही असं त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले. त्याप्रमाणे शास्त्रसंमत कर्मे करण्याची ज्यांची योग्यता नाही, शास्त्राप्रमाणे ज्यांना कर्मे करण्याची ज्याची योग्यता नाही, ज्यांना कर्मेच नीट करता येत नाहीत, ज्याप्रमाणे ज्याला ज्ञानप्राप्तीनंतर येणारी निष्कर्मता कौतुकाने सुद्धा सांगून, म्हणून त्याला ज्ञानप्राप्ती होत नसेल तर त्याला कर्मे कर, हे नीट कर हे सांगूच नाही म्हणलं उपयोग काय म्हणलं असेल सांगू. त्याला चांगल्या कर्माकडे प्रवृत्त करावे, सत्कर्माचा गौरव करावा. निष्काम ज्ञानीपुरुषांनी स्वतः सत्कर्म स्वतः चांगले कामं करावं आणि आदर्श आचरणाचा धडा सर्वाला लावून द्यावा म्हणलं. म्हणून लोककल्याणासाठी कर्माचा अंगीकार केला असताही तो कर्मबंध त्याला बंधनकारक होत नाही. बहुरूपी राजा राणीची सोंगे घेतो, परंतु त्याच्या मनात स्त्री अथवा पुरुष असा भाव नसतो. तो सोंगाचा येतासांग अभिनय करून लोकाचे मनोरंजन करतो. तसेच ज्ञानी पुरुष निष्कामूर्तीने जनरीतीप्रमाणे कर्मे करीत असतो, परंतु त्याला कर्मबंधन बाधक होत नाही. अर्जुना, दुसऱ्याचे ओझे जर आपण आपल्या डोक्यावर घेतले तर त्या भाराखाली आपण दडपले जाणार नाही का? याच उदाहरणावरून प्रकृतीच्या त्रिगुणाप्रमाणे होणारी बरी वाईट कर्मे निर्माण होतात. त्या कर्माचा आपणच करता समजून त्याच्या परिणामाचे ओझे शिरावर लादून घेतो. असा जो अहंकाराने चढलेल्या स्वार्थी संकुचित वृत्तीचा मूढ मनुष्य असतो, त्याला परमार्थाच्या रस्त्यावर बोध करून येईल. ज्याला अहंकार आहे म्हणलं, स्वार्थी आहे म्हणलं, ज्याची संकुचित वृत्ती आहे म्हणलं, असा अज्ञान मनुष्याला आहे ते परमार्थाविषयी त्याला बोध करून येईल, त्याला बोध करून उपयोग नाही म्हणलं. म्हणून आता हे सध्या राहू दे, पण अर्जुना आता तुला एक हिताची गोष्ट सांगतो, तू एकाग्रपणाने ऐक म्हणलं. ज्याला आत्मतत्वाचे सत्य स्वरूप ज्ञान झालेले असते त्याच्या ठिकाणी सामान्य जनाप्रमाणे प्रकृतीचा अभिमान नसतो. जन देहाभिमान सोडतात, गुण आणि कर्म यांच्यातील संबंध जाणून घेतात आणि उदासीन वृत्तीने केवळ देहामध्ये साक्षीभूत होऊन राहतात. ज्याप्रमाणे प्राणी मात्राचे चांगले वाईट व्यवहार सूर्यप्रकाशात होतात, परंतु त्यामध्ये सूर्य लिप्त होत नाही, त्याप्रमाणे देहधारी असले तरी कर्मबंधनात गुंतले जात नाहीत. सर्व माणसाचे व्यवहार चांगले होतात किंवा वाईट होते हे सूर्यप्रकाशामध्ये होतात, पण सूर्य त्याला दोषी नाही म्हणलं. ज्यानं चांगलं कर्म करेल त्याला चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल म्हणलं, त्याला सूर्य दोषी नाही म्हणलं. तसे या मानवी देहात माणसानं कर्म करत असताना त्यामध्ये लिप्त होतो, देहेंद्रियाच्या तंत्राने वागतो, प्रकृतीच्या अधीन होऊन आचरण करतो. कारण त्रिगुणाच्या स्वाभाविक आधाराने इंद्रिये आपल्या वर्तीनुसार व्यवहार करतात. ती इंद्रियाचे व्यवहार बलात्काराने आपल्या अंगावर ओढून घेतो, त्याला कर्मबंधन प्राप्त होतो. म्हणून सौधर्म उचित कर्माचे आचरण करून ती मला अर्पण कर, परंतु चित्तवरती निरंतर आत्मस्वरूपाच्या ठाई निश्चल ठेव आणि हे कर्म मी याचा करता आहे, मी असा अभिमान मनामध्ये प्रविष्ट होऊ देऊ नकोस म्हणून. कारण करता करविता मी आहे म्हणलं. तू देहासक्त होऊ नकोस, म्हणजे उदासीन होऊ नकोस. सर्वात स्वार्थी इच्छा टाकून दे आणि योग्य समय आल्यावर सर्व भोगांचा उपभोग घे म्हणून. आता हातात धनुष्य घे, रथावर चढ आणि आरूढ हो. समाधानाने वीरवर्तीचा स्वीकार कर आणि पराक्रमाने युद्ध कर. या जगात तू आपली कीर्ती वाढव म्हणलं आणि सौधर्माची मान तू कळसापर्यंत चढव आणि पडथ्यावरील दुष्टांचा भार उतरून टाक म्हणलं. अर्जुना, आता शंकारहित हो, युद्धाकडे लक्ष दे. या युद्धभूमीवर युद्धाशिवाय अन्य कोणत्याही विषयावर बोलू नको म्हणलं. अरे म्हणलं, ह्या जगामध्ये पडथ्यावर दुष्टाचा भार वाढलेला आहे, म्हणून सांगितलं आहे की ज्या ज्या वेळेस पडथ्यावर दुष्टाचा भार होईल तर दुष्टाचा नाश करून स्वधर्माचं रक्षण करावं लागतो, हे मला अवतार घ्यावा लागतो. म्हणून हे कौरव दुष्ट पद्धतीने वागत आहेत. म्हणून तुझे गुरु असतील, बंधू असतील, तुझे मामा असतील, काय बी असतील, पण दुष्टवर्तीनं वागू लागलेले आहेत. म्हणून हे पडथ्यावरतीचं भार झालेलं आहे. म्हणून कोणताही विचार न करता हातामध्ये युद्ध घे आणि कोणत्याही विषयावर बोलू नको, धनुष्य बाण घेऊन त्याच्याबरोबर युद्ध कर, असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बोलू लागले. या माझ्या नित्य अपवाद रहित मताचा जे आदरपूर्वक स्वीकार करतील आणि श्रद्धापूर्वक आचरतील आणि मी हे सांगितल्याप्रमाणे आदर करून
जन श्रद्धापूर्वक वागल ते सर्व कर्म आचरून ही कर्मबंधनातून अलिप्त राहतील. म्हणून माझे हे मत आचरण करण्यास निश्चित योग्य आहे असं भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागले. परंतु आसक्तीच्या भोरात गुंतून इंद्रियांना विषयाची गोडी लावून जे माझ्या आदेशाचा तिरस्कार करतील ते मूर्ख लोक माझ्या उपदेशाला क्षुल्लक समजतील. जे नास्तिक अज्ञानभंग करून कुचेष्टेने पाहतात अथवा ही केवळ वाचाळता आहे असे बाष्कळपणे म्हणतील ते सर्व लोक अविचाराचे मद्य पिऊन मत झाले आहेत. विषयरूपी विषाने घेरलेले आहे आणि ते अज्ञानरूपी चिखलात बुडले आहेत असे तू निश्चय समज. जसं प्रेताच्या हातामध्ये रत्ने दिले तर वाया जाते म्हणलं, मेलेल्या माणसाच्या हातात रत्न देऊन उपयोग नाही. जसं आंधळ्याला सूर्य उगवल्याची प्रचिती आंधळ्याला येत नाही म्हणलं. सूर्य उगवल्यानंतर आंधळ्याला काही कळते का? कळणार नाही म्हणलं. तसं जे अज्ञान लोक आहेत म्हणलं त्याला कितीही ज्ञान सांगितलं सौधर्मानुसार वाघ म्हणलं तर त्या मुडद्याच्या हातात रत्न दिल्यासारखं आहे आणि सूर्यापुढे आंधळ्यापुढे सूर्य आणून ठेवल्यापुढे आहे. म्हणून अशा मुडद्यासारख्या आणि आंधळ्यासारख्या लोकांना किती ज्ञान तर गेलं तर उपयोग नाही म्हणलं. किंवा चंद्राचा उदय झाला तर कावळ्याला त्याचा उपयोग होत नाही, कारण चंद्राचा उदय झाल्यानंतर कावळ्याला विचार उचत नाहीत, कारण कावळ्याला दुःख होतं म्हणलं. अर्जुना, जे लोक परमार्थाविषयी विमुख आहेत त्याच्या परमार्थासंबंधी भाषण करू नये. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले की जे लोक परमार्थाविषयी विरोध करतात तर त्या लोकांना परमार्थ कसल्याच प्रकारचं सांगू नये म्हणलं. म्हणून ते असणारं ते तुझे असणारं जे कौरव विरोध करीत आहेत म्हणून परमार्थाला विरोध करत आहेत म्हणून त्याला कसल्याच प्रकारचं परमार्थ सांगायचा उपयोग नाही, कारण ते अधर्मरीतीने वागत आहेत. म्हणून त्या परमार्थाचा अनादर करतात. ते तर परमार्थाविषयी प्रेम करणार नाहीत तर उलट त्याचा अनादर करतात आणि परमार्थाचा ज्यांना आदेश मानित नाही, आदेश तर मानित नाहीत पण उलट अजून निंदा करतात म्हणलं. जसं पतंग किडा दिव्याला आल्या आल्या त्या पतंगी किड्याला पतंगाच्या दिव्याचा प्रकाश कधी सहन होतो का? आल्या आल्या आहे ते दिव्याला आहे ते जळून भस्म होतो म्हणून. ज्याप्रमाणे पतंगाने दिव्याला आलिंगन दिले तर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू होतो म्हणून. तशाच प्रकारे विषयभोगाचा संसारामध्ये विषयभोगाचा सैवाराचर माणूस जर वागून परमार्थाविषयी जर भजन पूजन करत नाही, सौधर्मानुसार वागत नाही, तो आत्मघातकच ठरतो. म्हणून जाणत्या पुरुषाने व ज्ञानी पुरुषाने गंमत म्हणून सुद्धा इंद्रियाचे कौतुकाने लाड पुरू नये म्हणलं. असे पहा, विषारी सापाशी खेळता येईल का? वाघाची सोबत यशस्वीपणे शेवटात जाईल का? हालहाल प्याल्यानंतर ते पचेल का? म्हणून एखाद्या वेळेस जर विषारी साप आहे त्या विषारी सापाजवळ खेळता येईल का म्हणलं? खेळलं तर ते आपल्याला घात आहे म्हणलं. वाघाची सोबत आपल्याला उपयोगाची आहे का? उपयोगाची नाही म्हणलं. जसं विष पेल्यानंतर पचेल का? पचलणार नाही म्हणलं. कारण आधी खेळ म्हणून सहजपणे माणसानं जर आगरी लावलं आणि मग तो भडकला की आवाक्यात राहते का? राहणार नाही. त्याप्रमाणे इंद्रियांना विषयाची आवड लावली तर त्याचे परिणाम चांगले होत नाही. म्हणून या इंद्रियांना विषयाची संसाराची जर आवड जर लावली, परमार्थाविषयी त्याला आवड नसेल तर त्याचं चांगलं होत नाही. म्हणून अर्जुना, खरोखर हा देह परस्वाधीन प्राकृतीच्या अधीन आहे तर त्याच्यासाठी निरनिराळे भोग का म्हणून जमावेत? आपण खूप कष्ट करून सर्व संपत्ती खर्च करून ज्याला उदयाला आणि आस्था आहे अशा क्षणभंगुर शरीराचे पोषण रात्रंदिवस का करावे? सर्व तऱ्हेपरीने श्रम करून नाना तऱ्हेची संपत्ती मिळवावी आणि सौधर्माला विसरून या देहाला का पुष्ट करावे? अनेक प्रकारची संपत्ती तयार करावी आणि सौधर्माला विसरलं तर का उपयोग आहे म्हणलं. तसे पाहिले तर हा देह पंचमहाभूताचा मिळून बनला आहे. शेवटी त्या पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे. त्यावेळी आपण केलेल्या श्रमाचे फळ कोठे मिळणार? हे पंचमहाभूतापासून झालेलं आहे म्हणलं. आकाश, पाणी, वायू, सूर्य, पृथ्वी याच्यापासून पंचमहाभूतापासून झालेला आहे. पुन्हा हे पंचमहाभूतामध्येच विलीन होणार आहे. म्हणून केवळ देहभरण म्हणजे उघडी नागो नाही. म्हणून ह्या इंद्रियाच्या जसं इंद्रियाचे रुचीप्रमाणे विषय पुरवले असतात चित्ताला मूर्ख होते हे खरे आहे. परंतु संभावित वाटणाऱ्या चोराची संगत नगराची सीमाला ओलांडून जाईपर्यंत थोडा वेळ सुखाची वाटते. चोराची संगत आपण धरलेला आहे पण
गाव सोडून गेल्यानंतर सुखाची वाटते आणि तीच बाबारे किंवा विषयाची गोडी चित्ताला वाटू लागली आणि नंतर आहे ती चोराची संगत अवघड जाते, तेच चोरांना आपल्याजवळच चोरून येते म्हणलं. तसं विषयाची गोडी चित्ताला वाटू लागली आणि परिणामाचा विचार केला तर ती गोडी प्राणघातक होते. ज्याप्रमाणे गळाला लावलेला आमिष माशाला भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियाच्या ठिकाणी असणारी विषय लालसा मनुष्याला मोहित करते. ज्याप्रमाणे गळाला लावलेला मासा आहे म्हणलं, ते माशाला गळ खायला मासा येते आणि ते माशाला त्या गळाला लावलेलं जे मासाचा तुकडा आहे त्याला लावल्यानंतर तो पुन्हा अडकून पडून परेशान होतो. त्याचप्रमाणे इंद्रियाच्या ठिकाणी जे विषय लालसा आहे, तर जर माणूस जर भगवंताचं कार्य सोडून विषय लालसेमध्ये पडल्यानंतर त्या मासा जसं गळामध्ये अडकून पडतो तशा प्रकारची अवस्था आपली आहे असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगले. म्हणून माणूस आमिषानं झाकल्यामुळे तो गळ आहे तो आपले प्राण जाऊ घेणारे माशाला कळले नाही म्हणलं, कारण माशाच्या तुकड्याला भुलून गेला आहे. तसंच अवस्था विषयाची अभिलाषी धरण्याने होते. विषयाची आशा धरली की विषय प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्याबद्दल कोर्द निर्माण होऊन कोर्दाग्नीमध्ये पडावे लागते. पारधी जसा चारी बाजूने घेरून हरणाचा घात करता येईल अशा हेतून एकच स्थानी माराच्या पकडीत कुशल बुद्धीने मुद्दाम मानतो. जसं पारधी चारू बाजूने हरणाचा घात करण्यासाठी एका स्थानी पकडण्यासाठी प्रयत्न करतो म्हणलं, तसं माणूस जे संसाराची अभिलाषा धरलेला आहे आणि विषय प्राप्तीमध्ये भगवंताचं कार्य केले नाही, स्वधर्मानुसार वागलेले नाही, तर त्याला कोर्द निर्माण होऊन कोर्दाग्नीमध्ये पडावा लागतो. म्हणून मानवानं जन्माला आल्यानंतर स्वधर्मानुसार वागावं असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. पुंडलिकावर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.